नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे यांची सभा अखेर फेल. अक्षरशः शिंदे भाषणाला उठले आणि जनता खुर्च्या सोडून पळायला लागली. काहींनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. नेमकं काय झालंय आणि तो व्हिडिओ कसा व्हायरल झालेला आहे? शिंदे सभा बघताच तिथून निघाले. नेमकं काय झालंय? कोणती निवडणूक होती ज्यामध्ये या प्रचार सभा त्यांची फेल गेलेली आहे आणि व्हिडिओ व्हायरल झालेला आहे? आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्कीच लाईक करा. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याचं राजकारण सध्या तापलेलं दिसत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या सभेबाबत एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे. त्यांच्या सभेतून जनता अक्षरशः पळून गेली. जसे ते सभेसाठी उभे राहिले तसं लोकांनी खुर्च्या सोडायला सुरुवात केली आणि काहींनी तर सभेसाठी आम्ही आलोच नव्हतो, आम्हाला आणलं गेलं असं सुद्धा म्हटल्याने एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आता हळूहळू ओसरत आहे का, की भाजपाच त्यांना फेल करत आहे, अशी जोरदार चर्चा सभेच्या ठिकाणी सुरू झाली. राज्यात 2 ते 3 ठिकाणी पोटनिवडणुका चालू आहेत. त्यामध्ये बारामतीची जी काही पोटनिवडणूक आहे, त्यानंतर राहुरी नगर जिल्ह्यातील तीसुद्धा पोटनिवडणूक आहे. राहुरी मतदारसंघासाठी तेथील विजयासाठी एकनाथ शिंदे हे सभा घ्यायला आले होते. त्याचमध्ये राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली सभा कथितपणे फसल्याची माहिती समोर येत आहे. या सभेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यात लोक मोठ्या प्रमाणात सभा सोडून जाताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडल्यापासून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हळूहळू संपत चाललं आहे का, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. राहुरी पोटनिवडणूक ही सध्या राज्यातील सर्वात चर्चेची निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची सभासुद्धा काल आयोजित केली होती. मात्र ही सभा प्रतिष्ठेची त्यांनी केली, कारण गेल्या काही महिन्यात त्यांच्या गटावर गद्दार असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. त्यामुळे या सभेत मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहतील असा त्यांचा अंदाज होता. मात्र तो अंदाज त्यांचा फोल ठरला आणि काही वेळातच शिंदे हे भाषणादरम्यान किंवा त्याआधीच काही लोक उठून निघून जात आहेत असे व्हिडिओ व्हायरल झाले. काही ठिकाणी तर खुर्च्या रिकाम्या दिसत असल्याचे व्हिडिओ त्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे जनता शिंदेंना आता नाकारत आहे आणि लोकांच्या मनात अजूनही गद्दाराची प्रतिमा आहे असं विरोधकांनी हल्लाबोल केला. त्यामुळे आता लोकांच्या मनात नेमकं काय आहे? लोकांच्या जो काही सभेत त्यांच्या उत्साह दिसत नव्हता, सभा फेल होत आहेत. जनतेत नाराजी वाढत आहे. काही नेत्यांनी तर थेट आरोप केला की ही तर सुरुवात आहे. आता काही दिवसांनी शिवसेना आणि पक्ष शिंदेंकडून ठाकरेंना गेल्यानंतर तर शिंदेंना कोणीच विचारणार नाही असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे सभा संपल्यानंतर अजून जे काही लोक जायची होती ती अगोदरच गेली. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना सुद्धा हा स्थानिक नेत्यांना मोठा धक्का बसलेला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणामागे एक मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे शिंदे यांची गद्दार ही प्रतिमा. शिंदे गटाने जेव्हा शिवसेनेतून बंड केले तेव्हापासून त्यांच्यावर सतत गद्दार आणि 50 खोके असल्याचे आरोप होत होते आणि ते आरोप अजूनही होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सभेतील हा व्हिडिओ जो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सभेतून लोक जात आहेत. त्यामुळे व्हिडिओ आणि फोटो याचा जे काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांची सभा फेल गेल्याने आता हळूहळू त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्हसुद्धा उद्धव ठाकरे यांना मिळेल का? ते कोणाला मिळावं? कमेंटमध्ये जास्तीत जास्त नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.